मिळणारी चप्पल ती थेट आता प्राडाच्या शोरूममध्ये पोहोचतीये. पण हा प्रवास इतका सरळ नाहीये, यात एक मोठा ट्विस्ट आहे. अगदी बरोबर. ही गोष्ट फक्त फॅशनपुरती नाहीये. यात एका बाजूला आहे जगप्रसिद्ध ब्रँड प्राडा आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपल्या सरकारी संस्था. महाराष्ट्राची लीडकॉम आणि कर्नाटकची लीडकार. हो. आणि या तिघांमध्ये एक मोठा म्हणजे ऐतिहासिक करार झालाय. तर मग आज आपण हेच सखोलपणे पाहणार आहोत की एका वादातून सुरू झालेला हा प्रवास आपल्या कोल्हापुरी चप्पलला आणि तिच्या कारागिरांना नेमकं कुठे घेऊन जाणार आहे. सुरुवात करारापासून करूया. हो, तर हा करार नेमका काय आहे? हा एक सामंजस्य करार आहे. यानुसार मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स या नावाने एक लिमिटेड एडिशन कलेक्शन तयार केलं जाईल. लिमिटेड एडिशन म्हणजे किती? साधारण 2000 जोड्या. आणि त्या फेब्रुवारी 2026 पर्यंत प्राडाच्या जगभरातील 40 स्टोअर्समध्ये मिळतील आणि ऑनलाईन सुद्धा. आणि किंमत ती ऐकून अनेकांना धक्का बसेल असं मला वाटतं. हो. किंमत आहे जवळपास 800 युरो. 800 युरो म्हणजे भारतीय रुपयामध्ये हे साधारण 70,000 रुपये झाले. बरोबर. आणि हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. एकेकाळी 300-400 रुपयांना मिळणारी चप्पल आता इतक्या मोठ्या किमतीला विकली जाणार म्हणजे ती आता फक्त एक हस्तकला नाही तर एक लक्झरी वस्तू म्हणून समोर येतेय. पण आपण सुरुवातीला एका ट्विस्टबद्दल बोललो होतो. म्हणजे हा करार इतक्या सहजासहजी झालेला नाहीये. यामागे एक वाद आहे, नाही का? हो, नक्कीच. 6 महिन्यांपूर्वी प्राडाने मिलान फॅशन वीकमध्ये कोल्हापुरीसारखीच दिसणारी पादत्राणे सादर केली होती. अच्छा. पण त्यात कुठेही भारताचा किंवा कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख नव्हता. आणि मग त्यांच्यावर कल्चरल अप्रोप्रिएशनचा म्हणजे सांस्कृतिक वारसाचं श्रेय न देण्याचा आरोप झाला. म्हणजे दुसऱ्या संस्कृतीतली गोष्ट वापरायची पण त्या लोकांना त्याचं श्रेय किंवा फायदा द्यायचा नाही, हाच तो वाद होता. हो. आणि जगभरातून टीका झाली. पण इथेच प्राडाने एक वेगळं पाऊल उचललं. त्यांनी फक्त चूक मान्य नाही केली तर थेट लीडकॉम आणि लीडकारशी संपर्क साधला. म्हणजे संकटाचं संधीत रूपांतर केलं. अगदी. आणि आता ते अधिकृतपणे जीआय टॅग मिळालेल्या 8 जिल्ह्यांमधील कारागिरांसोबत काम करणार आहेत. आणि हा जीआय टॅग महत्वाचा आहे कारण तो त्या वस्तूची ओळख तिच्या भौगोलिक उगमाशी जोडतो. म्हणजे या 8 जिल्ह्यांव्यतिरिक्त कोणीही ओरिजिनल कोल्हापुरी म्हणून चप्पल विकू शकत नाही. बरोबर. यात महाराष्ट्रातले कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातले बेळगाव, बागलकोट, धारवाड, विजापूर जिल्हे आहेत. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण ज्यांच्या कलेवर हे सगळं उभं आहे त्या कारागिरांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे? अपेक्षा तर खूप आहेत. लीडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभरतार म्हणतात की यामुळे कारागिरांच्या कौशल्याला जागतिक ओळख आणि श्रेय मिळेल. पण काही चिंताही असतीलच. आहेत ना? काही कारागिरांना वाटतं की हे काम फक्त काही केंद्रांपुरतं मर्यादित राहू नये, ते प्रत्येक कुशल कारागिरापर्यंत पोहोचावं. त्यांची एकच मागणी आहे की कलेसाठी घासाघीस नको, योग्य सन्मान मिळावा. आणि मला वाटतं यातून पुढच्या पिढीलाही प्रेरणा मिळू शकते, हो ना? नक्कीच. जर कलेला प्रतिष्ठा आणि चांगला मोबदला मिळाला तर तरुण पिढी या क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित होईल. आणि ही गोष्ट फक्त एका कलेक्शनपुरती नाहीये, हा 3 वर्षांचा करार आहे. अच्छा, म्हणजे ही एक दीर्घकालीन भागीदारी आहे. हो. यात भारतीय कारागिरांना भारतात आणि इटलीतल्या प्राडा अकॅडमीमध्ये प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. म्हणजे फक्त एक उत्पादन नाही तर कौशल्य विकासाची एक मोठी संधी आहे. एका आंतरराष्ट्रीय ब्रँडने केलेल्या चुकीची दुरुस्ती आता आपल्या कलेसाठी एक सुवर्ण संधी ठरतीये. पण जाता जाता एक प्रश्न मनात राहतोच. कोणता? जेव्हा एखादी हस्तकला वस्तू लक्झरी म्हणून इतकी महाग विकली जाते तेव्हा त्यातून त्या कलेचा दर्जा खरोखरच उंचावतो. किती कला ज्या संस्कृतीत जन्माला आली त्याच लोकांसाठी अधिक दुर्मिळ आणि पोहोचण्याच्या पलीकडची होते.